जालना मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी प्रचंड मतांनी आपल्या पाहिलं विजय हासिल केलेला आहे। माझ्यासोबत अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत। भाऊ, पहिल्यांदा अभिनंदन, तुमचं मोठा विजय संपादन केला, काय सांगाल? नाही, विजय हा विजयच असतो। विजय सर्व गोष्टीवरती पांघरून घालत असतो आणि विजय हा निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने जे काम केलं त्या संदर्भातला हा विजय। लाडक्या बहिणी, बाकी इतर कामं आणि माझी मेहनत निश्चितपणे कामाला अर्जुन लाडकी बहीण योजना आहे किंवा अनेक कल्याणकारी योजना आहेत त्या राबवल्या, त्याचं प्रतिफळ म्हणावं लागेल की? हो, अर्थात काहीतरी प्रतिबिंब उमटतच ना। लाडक्या बहिणीचा परिणाम आहे, आमची मेहनत आहे आणि शिवसेना पक्ष आम्ही या जो रेस्ट पिरियड भेटला आम्हाला त्या काळात आम्ही वाढवला। ज्या आता आपण जर पाहिलं तर 200 पेक्षा जास्त सीट महायुतीचे आलेले आहेत। एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीचे मात्र नाही, आता त्याचं पूर्ण भविष्य सपाट झाले हे लोक, त्यामुळे काय पुन्हा कधी उठतील की नाही उठतील शंका आहे। एकदम राज्यामध्ये संपूर्ण जनता ही शिवसेना भाजपच्या पाठीमागे आहे। जालनाकर घोषणा देतात अर्जुन भाऊ खोतकर मंत्री होणार, नाही ते माझ्या आता थोडी ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे, तो काय विषय नाही। आमदार झाले महत्वाचं। मुख्यमंत्री कोणाचे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत। बघा, सर्वतोपरी विकास करणं जालन्याचा, सर्वतोपरी, त्यामध्ये कुठेही भेदभाव न करता हा सर्वांगीण विकास जालना शहराचा, ग्रामीण भागातला त्या ठिकाणी करण्याचा मी वचनबद्ध आहे। खोतकर यांनी विजय संपादित केलेला आहे आणि यापुढे देखील काम असतील ते काम करीत राहणार आहे आणि मुख्यमंत्री हा महायुतीचा एकनाथ शिंदे हेच व्हावा अशी त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार आहे ह्या येणाऱ्या काळ ठरवून। संजय अयर, महाराष्ट्र टाइम, जालना।